रना हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज पुन्हा व्हिडिओची सुरुवात जी आहे ते मी देवपूजेपासून करते आणि असं छान वाटतं ना, म्हणजे की छान व्हिडिओ स्टार्ट झाला आणि आपल्याला देवाचं दर्शन झालं किंवा मस्त वाटतं आणि पुढची मलाही व्हिडिओमध्ये गोष्टी इन्क्लूड करायला छान वाटतं. सो शक्य तेवढं मी जे आहे जसं तुम्हाला सांगितलं की हळूहळू जास्तीत जास्त गोष्टी ज्या आहेत ते इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करेल आणि जसं जसं माझं घर थोडं थोडं सजत जातं आहे तसं तसं मी माझं देवघर पण हळूहळू सजवत जाईल. बऱ्याच मला कमेंट्स आल्या की मी कुठल्या कुठल्या मूर्तीज अजून ठेवू शकते आणि सगळे कलश वगैरे स्थापित करू शकते. यासाठी मला भरपूर कमेंट्स आला. खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार. बऱ्याच गोष्टी मला माहीत नसतात आणि मग तुमच्यापैकी ज्याला कोणा एक्सपिरियन्स असतो तो मला नक्की सांगतो याबद्दल की असं असं कर म्हणून, आणि मी हळूहळू त्या गोष्टी करेल. लगेच तर नाही होणार. हळूहळू जसं जसं थोडे दिवस पुढे जातील तशा तशा सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी करेल. आणि हे बघा इथे कोपऱ्यात असं म्हणजे असा बेडरूममध्ये ना मी माझं देवघर ठेवलेलं होतं आणि तिकडे शिफ्ट झाल्यापासून आता 4-5 दिवस झाले. तिकडे शिफ्ट झाल्यापासून मी हे देवघर असंच ठेवलं होतं. आज याला क्लीन करू, उद्या याला क्लीन करू, असं करता करता ना बरेच दिवस निघून गेले. आणि मग काय होतं की आता ती गोष्ट जुनी झाल्यानंतर त्याकडे आपला फोकस एवढा नसतो, लक्ष आपलं एवढं नसतं आणि घरातले दुसरे कामं असल्यामुळे मग जाऊ दे, ते काही गरजेचं नाही एवढं, मग आपण करूयात आरामात, अशा गोष्टी होत राहतात. पण म्हटलं नको, आज याला व्यवस्थित क्लीन करून घेऊया आणि याला उन्हात वगैरे ठेवते आणि जे काही थोडे तेलाचे डाग वगैरे असतील ना तर हे सगळे व्यवस्थित क्लीन करून घेते. आणि बघा फक्त 4-5 दिवस म्हणजे इथे आलेली नव्हती मी आणि तरी किती धूळ तिथे साचलेली आहे आणि भरपूर धूळ येते कारण त्या रूममधून ना पुढून हवा येते. जशी ह्या बाल्कनीत पण धूळ असते तशीच त्या रूममध्ये पण हवा येते आणि मग तिथे धूळ ही साचतेच. तर म्हणूनच म्हटलं की 1-2 दिवस जरा उन्हात ठेवूया. म्हणजे कसं आहे की अशा गोष्टींना म्हणजे जसं ड्रावर आहे, ड्रावरचा जो एरिया असतो तिथे बरीच म्हणजे किडे वगैरे जे असतात ते होऊ शकतात आणि मला द्यायचं आहे. थोडे दिवस मला जपून ठेवावं लागेल आणि मग आहे माझा भाऊ, त्याला मला हे देवघर द्यायचं आहे, पण अजून त्याला नाही द्यायचं आहे. त्यामुळे 1-2 महिना मला व्यवस्थित जपून ठेवायचं आहे आणि एकदाचं व्यवस्थित क्लीन करून ठेवलं, छान उन्हात वगैरे ठेवलं, काही कीड वगैरे काही नसेल त्यामध्ये, तर मग व्यवस्थित आपण पॉलिथिन बॅगमध्ये पॅक करून जे आहे मी कुठेतरी वर ठेवेल आणि मग नंतर जसं त्याला जमेल तसं तो नेईल. आणि बघा हे काय होतं ना, छोटंसं ड्रावर होतं आणि तिथे त्यांनी म्हणजे व्यवस्थित असं काय व्हायचं ना की तिथे खूप असं रफ एरिया होता, तर आपण ड्रावर उघडझाप करताना बऱ्याचशा गोष्टी तिथे अटकून ना मागच्या साईडला जायच्या. आणि जेव्हा कधी मी हा देवघर व्यवस्थित क्लीन करून म्हणजे डीप क्लीन करायची ना तेव्हा बऱ्याच गोष्टी तिथून निघायच्या आणि अशाच काही म्हणजे कृष्णाचे जे आपले ड्रेस वगैरे असतात ना ते पण बॅक साईडला तिथे जाऊन राहिलेले होते. आणि त्यानंतर जे आहे ना बघा इथे काय झालेलं, कबूतर ॲक्च्युली परवाच्या दिवशी आलेलं आणि मी सगळ्या गोष्टीच्या छोट्या छोट्या कुंड्या होत्या ना एकमेकांवर अशा ठेवलेल्या होत्या आणि तिथे कबूतराने कदाचित आलं असेल ते आणि मग तिथे फडफड केलं की ते सगळ्या कुंड्या खाली पडतात आणि मग त्याचा लगेच फायदा घेऊन पियाने एक दिवसभर पूर्ण इथे जे आहे मटका घे, गाळणी घे असं घेऊन ती सगळं खेळली होती. आणि मग तिला आवडतं असं थोडं माती माती खेळायला मिळालं की मग चम्मच घ्यायची आणि भाजी वगैरे असं बनवायचं. सो मी तिला एक दिवस खेळू दिलं. आता म्हटलं जरा गॅलरी क्लीन करून घेऊया, तिचंही खेळून झालेलं होतं आणि आता म्हटलं सगळं उचलून घेऊया. काय होतं की आपल्याला फ्युचरमध्ये प्लांट्स लावायचे आहेत ना, मग तुम्हाला कुंड्याही जपून ठेवाव्या लागतात आणि तुम्हाला माती पण जपून ठेवावी लागते. त्यामुळे आता जरी त्या गोष्टीची गरज नसली पण फ्युचरसाठी या गोष्टी सगळ्या साचवून ठेवाव्या लागतात. एखाद्या चांगल्या गोष्टीची सवय पडली ना की ती जायला पण नको आणि माझी ही जात पण नाही. तर बघा हे असे वाईप्स आहेत. जेव्हा पण मी यांना नवीन वाईप्स असतात ना आणि मी तेव्हा म्हणजे यूज करायला जेव्हा काढते यांना, तर मला ही सवय झाली आहे की आधी त्याच्याने मस्त त्याला वॉश करायचं, त्याच्याने फ्रीज क्लीन करायचं आणि मग त्याच्यानंतर जे आहे किचनमध्ये ओटा वगैरे पुसण्यासाठी जसं आपण यूज करतो तसं त्याला यूज करायला काढायचं. आता माझं फ्रीज एवढं जास्त खराब नव्हतंच, म्हणजे मला क्लीन करायची काही गरज नव्हती, पण मला ही वाईप्स यूज करायला काढायची होती आणि त्यामुळे मी जे आहे म्हटलं नाही, आपली नेहमीची सवय आहे, काही का असे ना आपण जे आहे फ्रीज जसं असेल तसं क्लीन करून घेऊयात. आता ही गोष्ट या क्षणी गरजेची नव्हती क्लिनिंग, पण माझं 8 दिवसानंतर मला करावीच लागली असती. तर कामानिमित्त का असे ना, म्हणजे मला यूज करायचं आहे त्यानिमित्त का असे ना, माझं जे आहे फ्रीज पण इथे क्लीन करून झालं आणि व्यवस्थित ऑर्गनाईज पण होऊन जातं. गोष्टी बघितल्या जातात की एखादी गोष्ट होते का एक्सपायर आणि मग आपल्याला ती यूज करावी लागेल. भाजीपाला असतो तो पण बघितला जातो आणि तुम्ही पण असं करता का मला सांगा की एखादी गोष्टी जी आहे ती प्रॉपर यूज
लूज झाली पाहिजे त्या हिशोबाने जे आहेत आपलं कॅल्क्युलेशन असतं थोडं. आणि मग मी ड्रावर वगैरे पण सगळंच काढून घेतलं आणि म्हटलं सगळं याला जे आहे व्यवस्थित क्लीन करून टाकते. आणि जेव्हापासून म्हणजे माझ्याकडे हे डबे आलेत ना, आता सध्या तर एवढा भाजीपाला नाही माझ्याकडे, पण जेव्हापासून मी हे व्हेजिटेबलसाठी हे जे डबे घेतलेत ना, खरं सांगते मी, माझं फ्रीज जे आहे बऱ्यापैकी व्यवस्थित उघडल्यावर ऑर्गनाइज दिसतं. नाहीतर मग ते सगळ्या पिशव्या खूपच जास्त गोंधळ व्हायचा. आताही लागतात मला 2-4 पिशव्या जे असतात ते ड्रावरमध्ये ठेवावे लागतात, की पालक आणली, मेथी आणली, आणि आता हिवाळ्यात भरपूर गोष्टी मिळतात ज्या हिरवा भाजीपाला, त्यामुळे तेव्हा भरून आणला की तेव्हा गजगज दिसतं फ्रीज, अदरवाईज मग मस्त ऑर्गनाइज दिसतं. चला, फ्रीज पण माझं क्लीन करून झालेलं आहे. 2 दिवसापूर्वी अचानकच, म्हणजे इतका काही मी जोर लावून असं चष्मा वगैरे लावत नव्हती, नेहमीसारखं लावायला गेली आणि त्याची ही जी दांडी असते तर हीच तुटली. एक दिवस मी काढला असत विदाऊट चष्म्याने, आणि जो आहे ना, कालच्या दिवशी रात्री जाऊन नवीन चष्मा बनवून आणलेला आहे. सो त्यातला जो काच होता ना, त्या काचला म्हणजे ज्या फ्रेममध्ये तो काच बसेल ना, तसाच मी जो आहे नेक्स्ट चष्मा घेऊन घेतला. कारण फ्रेम जी आहे ना ती स्वस्तात जात होती आणि काच थोडा महाग जात होता. कारण जेव्हा लास्ट टाईम बनवला ना तेव्हा काच आम्ही चांगल्या क्वालिटीचा घेतला होता. म्हटलं म्हणून ह्यावेळेस जे आहे आता फ्रेम चेंज करून घेऊ, काच तोच ठेवूयात. आणि मी पुन्हा ब्लॅक फ्रेम घेतली. मला लास्ट टाईम म्हणजे मी व्हाईट घेतली होती आणि पुन्हा मी असं ठरवलं आहे की आता ब्लॅक नंतर नेक्स्ट टाईम गरज पडलीच तसं मी जपून वापरेल, पण गरज पडली तर मग अजून एखादा वेगळा कलर घेऊया, म्हणजे ब्लॅकसोबत अल्टरनेट काही ना काही रिप्लेस करून जे आहे ते घेऊयात. कसा दिसतोय मला पुन्हा ब्लॅक, मला कमेंटमधून नक्की सांगा. आणि त्यानंतर ना मीशोवरून काही पार्सल आलेलं होतं. ही जी एक पॅन्ट होती ना, म्हणजे हिला कार्गो पॅन्ट और तुम्ही काय म्हणू शकतात, आय थिंक कार्गोच म्हणतात, तर तशी ही जीन्स आहे. 2 दिवसापूर्वी मला ही रिसीव्ह झालेली होती. हिची क्वालिटी वगैरे छान आहे, म्हणजे पण मला ना ही व्यवस्थित म्हणजे कमरेत वगैरे छान होत होती, तुम्हाला घालून दाखवेलच मी पुढे. पण थोडा ना हिचा म्हणजे थोडा मॅन्युफॅक्चर डिफेक्ट असू शकतो, मला माहीत नाही. जिथे चैन वगैरे असते ना तिथे थोडा जास्त भाग होता, सो मला ते काही कम्फर्टेबल वाटत नव्हतं. पण क्वालिटी प्राईसच्या मानाने 600-650ची आहे. तुम्ही आता बघितले ऑफर चालू असेल तर कमी पण असेल प्राईस. सो पर्टिक्युलर या पॅन्टची थोडीशी जी होती ना, म्हणजे मॅन्युफॅक्चर डिफेक्ट असू शकतो तो, तर तसं होतं. म्हणून म्हटलं मी अजून एक मागवली होती, म्हटलं तिला पण येऊ देते. सेम असाच प्रॉब्लेम ह्या पॅन्टमध्ये असतो की माहीत नाही मला, म्हटलं तिला बघूया आणि मग हिला रिटर्न करूया. मग दोघांपैकी जी चांगली असेल ना तर ती मी ठेवणार. सो ही सेकंड पण रिसीव्ह झाली आजच्या दिवशी आणि म्हणूनच व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलं. कारण हे अशा पॅन्ट्स ना, म्हणजे आपण शॉर्ट कुर्तीज किंवा मग छान दिसतात. नॉर्मल जे आपले टॉप असतात ना, तर टी शर्ट्स वगैरे त्याच्यावर पण छान दिसतात. आणि सध्या ट्रेंडी चाललं आहे, जिथे बघावं तिथे याच अशा लूज छान पॅन्ट्स असतात. सो ही सेकंडवाली ना, मला असं वाटतं की ही मस्त आहे. ही 450 रुपयाची होती आणि दिसायला पण छान दिसते, कम्फर्ट पण आहे, हलकी पण आहे. ती पहिलेवाली थोडी हेवी होती आणि बघा आता तुम्हाला घालून दाखवते मी. सो काहीतरी नवीन लूक, नॉर्मल जीन्स घालण्यापेक्षा काहीतरी वेगळं घालावं असं मला वाटत होतं. आणि शॉर्ट कुर्तीवर तर मला असं वाटतं की हा ट्रेंडच आहे की शॉर्ट कुर्तीवर अशा पॅन्ट्स खूप छान दिसतात. सो तुम्हाला पण पाहिजे असेल, जी मला आवडली ना 450वाली, तिची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि कशा दिसतात ह्या पॅन्ट मला नक्की सांगा, काहीतरी वेगळं ट्राय केलेलं आहे मी. चला, भरपूर दिवसानंतर मी ही रेसिपी बनवते पुरी भाजीची. म्हणजे पुरी नाही बनवणार आहे, फक्त पुरी भाजीवाली भाजी बनवायची बटाट्याची आणि त्याच्यासोबत चपाती बनवायची आहे. कारण काल परवा पण जे होतं तुम्ही बघितलं की जे फुणक्याचं जे बॅटर उरलं होतं ते पण मी तळून खाल्लं होतं. म्हटलं आता पुरी नको खायला, आता नॉर्मलच जे आहे जेवण करूया. पण भाऊ येणार होता आणि मग त्याची फरमाईश होती की पुरी भाजीवाली भाजी बनव, हवं तर चपाती बनव तू. तर मी इथे कांदा आणि टमॅटो वगैरे सगळं छान भाजून त्याची पेस्ट बनवून ठेवलेली होती. आणि इथं राईचं तेल घातलं मी. राईच्या तेलमध्ये बऱ्याच भाज्या खूप छान लागतात, त्यामध्ये पुरी भाजी पण आहे बघा. आणि मग ते तेल टाकून त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि तेजपान वगैरे टाकायचं आणि हा मसाला मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. आणि मग जे आपले पावडर सुके मसाले असतात ते सगळे यामध्ये टाकायचे, मिक्स करायचं. आणि उकडलेला बटाटाच यासाठी लागतो, सो तो चुरून टाकायचा. आणि आता जे आहेत वाटाणे खूप इझिली मिळतात, फ्रेश मिळतात आणि चांगले पण असतात, सो ते पण इन्क्लूड करायचे. आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं आणि यामध्ये गरम पाणी टाकलं आहे, म्हणजे जेणेकरून भाजी पण लवकर बनेल. आणि तशी ह्या बटाट्याच्या भाजीला तर्री एवढी जास्त सुटत नाही आणि आपण मिक्स खूप जास्त करतो त्यामुळे मग तर्री नसते. सो अशी मस्त भाजी बनवून तयार झालेली आहे. पुरी राहिली असती तर काहीतरी वेगळीच गोष्ट राहिली असती. चला, असो जेवण वगैरे झाल्यानंतर आज एक
महत्त्वाचं काम मला कंप्लीट करायचं होतं, ते म्हणजे आम्ही हे जे फर्निचर करून घेतलं, तर हे फिट करण्यासाठी ना बरीचशी म्हणजे भिंत इव्हन नव्हती ती, तर ती इव्हन करण्यासाठी त्यांनी बरीचशी फोडून काढली होती. तर तिथला जो गॅप होता ना, तर तो विजिबल होत होता आणि तो मला भरून काढायचा होता. तसं त्यांनी आम्हाला भरपूर सजेस्ट केलं होतं की तुम्ही एखादा मनुष्य बोलवा, तो याच्याने तुम्हाला फील करून देईल, त्यानंतर कलर पण करून देईल. पण मला माहिती होतं ह्या सगळ्या गोष्टी मी घरच्या घरी करू शकते, माझ्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, जसं की वॉलपुट्टी माझ्याकडे अवेलेबल आहे, माझ्याकडे व्हाईट सिमेंट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींनी मला माहिती मी घरच्या घरी करू शकते, फक्त वेळेचा तेवढा प्रॉब्लेम होतो मला. आणि आज वेळेत वेळ काढून म्हटलं चला करूयात हे. सो मी वॉलपुट्टी घेतली, त्यामध्ये जे आहे पाणी मिक्स केलं आणि हे जिथे पण गॅप्स आहेत ना तिथे मी भरून घेते. बऱ्याच वेळा भिंतींमध्ये, भिंत आणि डोअरमध्ये पण असे गॅप्स जे असतात ना ते क्रिएट होतात, तिथे पण तुम्ही इझिली ही वॉलपुट्टी जी आहे भरून घेऊ शकतात. आणि मग त्यानंतर तुम्ही कलर दिला तर अतिउत्तम. आणि जसं आमचं आता व्हाईटच भिंत आहे त्यामुळे मॅच होऊन जाते, एवढंच काही समजत नाही, पण माझ्याकडे आहे कलर. सो मी नंतर सुकल्यानंतर जे आहे थोडं सँडपेपरने याला घासून घ्यायचं सुकल्यानंतर, म्हणजे आपण जे बोटाने फिरवलेलं आहे ते व्यवस्थित होऊन जातं, इव्हन दिसायला लागतं. आणि मग त्यानंतर जे आहे आपण त्याला जे आहे कलरिंग वगैरे करू शकतो. सो आज फक्त हे मला फील करण्याचं काम करून घ्यायचं आहे, कारण असं डायरेक्ट एवढं जास्त दिसत नाही, पण कोणाचं लक्ष गेलं आणि आपण बघतोय तिकडे मग ते लक्षात येते की अरे इथे हा गॅप जरा विचित्र दिसतोय. आणि मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण घरच्या घरी करू शकतो त्याही 10 मिनिटाच्या असतील तर का नाही करायच्या. आणि हे पण माहीत नसतं आपल्याला की यासाठी आपण कुठल्याही माणसांना जाऊन सांगायचं की बाबा आम्हाला असा असा मनुष्य पाहिजे जो आम्हाला एवढा छोटा गॅप भरून देईल, त्यानंतर तिथे कलर पण करून देईल. सो हे जस्ट शोधण्यासाठी वेस्ट ऑफ टाईम आहे. त्यानंतर ते आपल्या घरी येतील, पसारा होतील, तो वेस्ट ऑफ टाईम आहे आणि मनी तर वेस्ट जातीलच. सो सगळ्या गोष्टींना वाचवायचं असेल तर मग काही गोष्टी घरच्या घरी शिकून घेतल्या पाहिजे. आणि मग असं फिंगरच्या मदतीनेच जे होतं ना पूर्ण कोपरे छान भरून काढले. थोडा वेळ लागला मला, 5-10 मिनटं तर नाही, जवळजवळ 20-25 मिनटं लागले. पियाला घ्यायला जायचं होतं म्हणून जरा गडबड होती, फास्ट भरलं मी जसं तसं आणि म्हटलं की हे कंप्लीट करूया. आणि त्या हिशोबाने माझं काम जरा पटपट झालं की तिला घ्यायला जायचं आहे. आणि बघा पूर्ण पद्धतीने जो गॅप आहे ना माझा बऱ्यापैकी भरून झाला आहे. आधी आपल्याला अंदाजा नसतो ना की आपण किती वॉलपुट्टी घेतली पाहिजे, मिक्स केली पाहिजे, तर असं 3 वेळा मला वॉलपुट्टी घ्यावी लागली आणि त्याच्यात जो आहे एक्स्ट्रा वेळ माझा गेला. तर बघा अशा पद्धतीने हे सगळे गॅप्स मी फिल करून घेतले. आता उद्याच्या दिवशी मस्त सँडपेपरने घसून काढेल आणि मग जसा वेळ मिळाला तसा आणि मग जे आहे त्याला कलरिंग करेल. माझा तुटलेला चष्मा पियाला इतका परफेक्ट बसला आहे आणि त्यामध्ये काच नाही आहे जसं तुम्ही बघितलं, फक्त जो आहे फ्रेम आहे ती विदाऊट काच तो जो आहे तो चष्मा आहे. तर ती काल रात्रीपासून जसा तिला वेळ मिळाला ना तसं ती घालून बसते आणि तिच्या म्हणजे एक त्याला दांडी नसताना देखील ना तो बरोबर तिच्या नाकावर जाऊन तिथे थांबलाय, पळत नाही वगैरे. सो ती त्याला एन्जॉय करते खूप आणि ती म्हटली की याला टाकायचा नाही, हा आता माझा चष्मा आहे. बॉक्स वगैरे सगळं सामावून ठेवले तिने आणि त्यामध्ये ती सगळं व्यवस्थित ठेवते. आणि स्कूलमधून आली की लगेच तिने घातला आणि म्हटलं चला हे छान पायातलं जे आहे काय म्हणतात त्याला अँकल वगैरे ब्रासलेट म्हणू शकतो आपण, तसं होतं ते पियाला म्हटलं बांधूयात. मी पण बांधलं. सो तिचा जो आधीचा दोरा होता ना तो मी काढला आणि खरं सांगते एक नॉर्मल दोरा, काळा दोरा पायात बांधण्यापेक्षा ना हे काहीतरी वेगळं छान वाटतं मला. म्हणजे मी पण घातलं होतं त्याच्या आधी आणि ती स्कूलमधून आल्या लगेच तिला पण घातलं. तिच्या आवडीची डिझाईन घेतली, अगदी नॉर्मल छोटीशी डिझाईन घेतली जेणेकरून शूज वगैरे घालताना तिला नडायला नको, ते जास्त टोचायला नको. सो असं घातलं. आणि तिच्या ह्या आगाऊपणासोबत पिया थोडी आगाऊ होत चालली आता जास्त कॅमेऱ्यासोबत. आता तिचं शायनेस कमी झालेला आहे, एन्जॉय करते ती आता तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करणं. चला मग या सगळ्या गोष्टींसोबत मी माझा व्हिडिओ संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.